जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. मालक झालं का हसून? घ्या घ्या अजून थोडा. Are you serious? Don't tell me तू तुझ्या आजी सासूबाईंना सरबतानं वाईन पाजले. मी तुला नंतर करते. या सॉरी बाबा. बाबा खरंच सॉरी. का सॉरी म्हणतेस तू? सॉरी म्हणण्यासारखं काय केलंस तू मीरा? ते मी हसणं हा गुन्हा नाहीये मीरा. आय नो, पण तुम्हाला जिने हसायला हवंय ती तर मायरा बेटा,
अजून किती दिवस अशीच राहणार आहेस तू? अजून किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस? आम्ही अजून काय काय करायला हवं मायरा, सांग ना. म्हणजे तू पूर्वीसारखी हसायला किदळायला लागशील. सांग ना मायरा. मायरा काहीतरी बोल ना. मायरा प्लीज काहीतरी सांग मला. बाबा 1 वर्ष झालं मीरा. अजून किती दिवस? आपण प्रयत्न करत राहायचे बाबा, जोपर्यंत मायरा हसत नाही तोपर्यंत. आपले सगळे प्रयत्न करून झालेच मीरा. आता अजून काय करायचं? कोणाला आणून शोधू? Okay, got it. What a shot, man. Wow, very nice, very nice. क्या शॉट है भाई, अगला शॉट ऐसा है ना तेरे को बताता हूँ. वाह, वेरी नाइस. सुवी, चल शॉट ओके. ते कपडे घाण होती म्हणून टाकलं होतं. चलो सूरज दादा, या आउट करो. पॅकअप. चलो आउट करो. अबे पुराने पापी, तू इधर किधर? यार, अरे अपनी बॉडी मतलब शरबत की गाड़ी, कभी इधर कभी उधर. अब तेरा पैकअप हो गया की क्या? 1 शॉट 1 टेक ओके ना भाऊ. हाँ बोल तू. मौत का पैगाम और सुबह शांताराम किसी के लिए नहीं रुकते. कुठला रोल केला रे तू? कुठला म्हणजे लीड रोल. काय बोलतो? तू ऐकतो तेच बोलतो वे. बोलतो. हा, तुला सांगतोय बघ. मन्या पाकिटमार. त्याची आई तो लहान असतानाच जाते. बाप बेवडा असतो. बापच त्याला पाकिटमारी शिकवतो. एकदा लहान असताना मन्या जेव्हा पाकिटमारी करत असतो तेव्हा पब्लिक त्याला पकडतात आणि भूत होत. हे जेव्हा मनाच्या बापाला कळतं तर बाप चिडतो. बाप त्याला धरतो, धूत होतो. त्याच्या अंगावरती सिगरेटचे चटके देतो. तेव्हाच मना ठरवतो की बास, एक दिवस मी इतका मोठा चोर होईन की मला या जगात कोणीच पकडू शकणार नाही. म्हणून घर सोडून देतो मन्या आणि तो नागपाड्याला जातो. एक मिनिट. ही सगळी या फिल्म मधली स्टोरी आहे? मी तर ऐकलं होतं की एक लव्ह स्टोरी आहे. साईटली जी हिरोईन आहे तिच्या शेजाऱ्याचा रोल करतोय मी. अरे तू शेजारीच आहे. हा. पण कसं आहे, मन्या फिल्म मध्ये आहे एकाच सीन साठी. अच्छा. म्हणजे जेव्हा तो हिरोईनची पर्स चोरी करून पळत असतो ना, तेव्हा आपला हिरो इन्स्पेक्टर विक्रम त्याला पकडतो. पण मन्याचं स्वतःच एक लाईफ आहे ना, त्याची लाईफ स्टोरी आहे, त्याची बॅक स्टोरी आहे. अरे एवढा इम्पॉर्टंट रोल आहे की मन्यानी जर का हिरोईनची पर्स चोरीच नाही केली तर हिरो हिरोईन भेटणार कुठून? साला तू सुधरेगा नाही है? एका सीनचा रोल पण साला तू एकदम अमिताभ वाटतो यार, बच्चन सेम. अपनी दुनिया का तो अपन ही बच्चन है भाऊ. तुला सांगतो, एक दिवस येईल जेव्हा या व्हॅनिटीवर ना आपलं नाव लिहिलेलं असेल, सुपरस्टार सुई शांताराम. ओ भाऊ हा येस बोला. हे बघा इथं शूटिंग इथं चाललंय ना. हो शूटिंग चाललंय. बरं हे आपले सुग्रीव विस्पुते कुठे आहेत? कोण? सुग्रीव विस्पुते याच पिक्चर मध्ये काम करतो म्हणजे. नाही असं कोणी नाहीये आणि तुम्ही फील्ड मध्ये उभे आहात काका, बाजूला व्हा. अरे
आपला गॉडफादर इकडे काय करतोय? सीन कट केला तुमच्यामुळे. चला चला बाजूला प्लीज बाजूला. अबे धक्का देने से पहले देख तो आदमी कौन है. कोण तू ओळखतोय ना? ओळखतोस यांना? हाँ? अबे है ना कोण नाही ओळखत. ठीक है इंडस्ट्री को अपने को पहचानने के लिए अभी बहुत टाइम है. लेकिन यार अपन अपने गॉडफादर को कैसे भूल सकते हैं दादा. हा हाँ? असं. नाही नाही समजा नाही, कळलं नाही मला. अरे ही शांताराम विस्पुते, गॉडफादर ऑफ द ग्रेट सुई शांताराम विस्पुते. अरे बापू आहे अपना. बापू हा. सुई, हा. बापू वाटत नाही तुझे. वाटत नाही म्हणजे काय काय केलं तर वाटतील. नाही नाही वाटले, मला वाटले तुझे बापू. बापू नमस्कार. सॉरी हा मी तुम्हाला धक्का दिला. हा, चल चल चल. सॉरी सॉरी हो हो सर. काय रे तू कुठे होता? मी इकडे शॉर्टेज होतो ना. इकडे? हा. अरे मी बघितलं पण तू कुठे दिसला नाही मला. नाही नाही ते मेन रोल आहे ना माझा. हा. शॉर्ट झाला की मी लगेच माझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये जातो. ती मोठी गाडी आहे ना ती माझ्यासाठी आहे पर्सनल. त्या गाडीमध्ये बसतो काय? बापू हा माझा मित्र राजेश. राजेश माझे बापू. नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे पण मी विचारलं लोकांना इकडे काय? की सुग्रीव विस्पुते आहे का म्हणून. ते म्हणाले सुग्रीव विस्पुते कोण? विस्पुते. बघ अरे तुला सांगतो. अरे तू शॉर्ट आहे तू गेला ना. अरे वेळ रे अजून तू असिस्टंट बोलवी अरे हा मगाशी मला म्हणत होता राजेश कुठे आहे. अरे राजेश ठीक आहे ठीक आहे पाठव ठीक आहे ठीक लगेच. आहे. एक मिनिट ऑल दी बेस्ट फॉर भंडारी फिल्म्स. तू इथे काय करतोय? अरे आपलं बोलणं नव्हतं का झालं? कसलं? तू येणार ना माझ्या बरोबर नाशिकला आपल्या घरी? हो पण त्यासाठी तुला मुंबईला यायची काय गरज होती? नाही नाही अरे साहेबांचं काम होतं. मी म्हटलं जाता जाता तुला पण बरोबर घेऊन जाऊ. मी साहेबांना सांगितलं तसं. अच्छा. या टायमाला नाटकं नाही करायची. हा, ठीक. माझ्या बरोबर यायचं गपचूप. ठीक आहे कसं आहे सुग्रीव आपल्याला जेव्हा चल ना. काय सुग्रीव लावलंय मगापासून मी. अरे सुग्रीव अरे काय झालं? चला सारखं सारखं सुग्रीव बोलतो इकडे. अरे मग काय झालं? तुझं नाव सुग्रीव आहे. नावानं हाक मारलं काय बिघडलं? अरे इंडस्ट्री के कुछ उसूल होते हैं यार बापू. अरे भडक्याचं उसूल. हे? मी आणि तुझ्या आईने एवढं हौसेन तुझं नाव ठेवलं सुग्रीव. आवडत नाही होय तुला? हे? या नावाने ना फक्त मी रामलीला मध्ये काम करू शकलो असतो. हा. सुई शांताराम कूल वाटतं. झिंग आहे नावाला एक. हिंग, हिंग. हा. आता नाव बदलतो ना तसं बाप पण बदलून टाक. हा? मग तुला काय ते सुपर कूल फुल काय वाटत? अरे तू तो इमोशनल हो गया यार. मग काय? ए बापू ए चल सोड ना. अपसेट नको. इकडे बघ. ए स्माइल दे ना बापू. एक स्वीट स्माइल बापू. क्या लग रहा है तू. एकदा असं करून दाखव. मार डाला रे मार डाला. तुला सांगतो राजेश खन्नाच्या आधी जर का तू आला असतास ना इंडस्ट्रीमध्ये तर बाकी सगळ्यांची छुट्टी करून टाकली असतीस. म्हणजे शर्मिला टॅगोर, रेखा, राखी वगैरे ना अशा लट्टू झाल्या असत्या, वेडा झाल्या असत्या. तुझ्यावर कळलं नसतं काय चाललंय. हो ना. मग अरे म्हणजे माझ्या डोक्यावरचे केस लवकर गेले म्हणून. हा. नाही तर त्या टायमाला पण माझे मित्र मला सांगायचे तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय नाही डायरेक्ट हिरो होशील म्हणून. हो. हो. अरे पण बघ ना तू आता नाहीस इंडस्ट्रीमध्ये तर वांदा झाला ना. काय? म्हणजे तू असतास इंडस्ट्रीमध्ये तर मला असं स्ट्रगल करायला लागलं नसतं ना. कोई बात नाही. तेरा एक ख्वाब तेरा बेटा पूरा करेगा. तुझ्या खाप बीप जाऊ दे. तू मी सांगतोय म्हणून माझ्या बरोबर गावाला येतोस हे लई आहे माझ्यासाठी. मी येत नाही. मग तू नेतोयस मला. पण मला सांग तू ज्या अर्थी इथपर्यंत मला न्यायला आलायस म्हणजे कारण पण काहीतरी स्पेशल असणार. काय? आहे कारण स्पेशलच आहे. तुझ्या आईचा स्मृती दिन येतोय ना जवळ. मग मी म्हणलं की गावातल्या आपल्या शाळेला तिची आठवण म्हणून बाक देऊ आपण. स्वर्गवासी बकुळा शांताराम विस्पुते यांच्या स्मृती प्रित्यर्थ. तेवढंच बरं वाटेल रे मनाला. आठवण राहील तिची. आणि तुझी आई म्हणजे तुझ्या शाळेमध्ये शिपाईनबाई म्हणून काम करायची. मी सांगितलं बरं का मुख्याध्यापकांना. म्हणलं बाका द्यायची आम्हाला. मला म्हणले चांगलं आहे. मग तुमचा मुलगा आहे सुग्रीव फिल्म इंडस्ट्रीत म्हणाले. मग त्यालाच बोलवा प्रमुख भावना म्हणून. हे बेस आहे म्हणून मी तुला न्यायला आलो इकडे. चल एक चहा घेऊ आणि निघू. चहा पुढे इकडं. आता चहा डायरेक्ट घरी माझ्या हातचा.
चल बस चल. चला. स्माइल सुवी स्माइल. एक भजी आणि चहा. हे सुग्रीव, किती वेळा सांगितलं सुग्रीव सुग्रीव नको बोलू रे मला. अरे काय झालं आता म्हटलं तर? आता इथे कोण आहे शूटिंग वालं? आपलं घरच आहे ना. मग हा चल भजी खाऊन घे. तू काय असे जुने फोटो बघत बसला? ऐसे जुने फोटो बघितले ना, जिंदगी का फ्लॅशबॅक सामने आ जाता है. मी हिरो बनणार आहे तर लहानपणीच फिक्स झालं होतं, नाही काय होतं बापू? तू हिरो होणारे फिक्स होतं का नाही माहित नाही, पण लहानपणी तुला पाळण्यात घातलं ना की तू गोधडीमध्ये हागणार हे फिक्स होतं. बस चल खाऊन घे भजी. अरे माइंड ब्लोईंग हा. भजी. तुला सांगू बापू, मुंबईमध्ये एवढे भजीवाले, हा पण साला तुझ्या हाताची चव ना कोणालाच नाही. म्हणजे माझी आठवण येते म्हणायची आदन मधन. खरं सांगू, नाही येत. त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा इथे येतो ना, तेव्हा जाताना माझ्याबरोबर एवढ्या आठवणी घेऊन जातो की ते सहज वर्षभर पुरतात मला. लहानपणीचे अब्दोल्स, मी केस विंचरत असताना तुझं येऊन केस विस्कटणं, तुझ्या हातची भजी, तुझ्या हातचं जेवण, या आठवणी खूप आहेत माझ्यासाठी. मी ना एका हिंदी फिल्म मध्ये एक मस्त डायलॉग ऐकला होता, जिंदगी एक ऐसी बात है, अगर अपनों का साथ ना हो तो एक डरावनी रात है, पर अगर अपनों की यादें साथ हो तो दूरियां भी मुलाकात है. ए बात झाली रे तुझी डायलॉग बाजी. खाऊन घे बघू पटापटा. हे बापू, भरव ना. खाओ शांताराम विस्पुटे, खाओ. Come on. व्हेरी गुड. छान झालेत ना? मायरा, नाही, साधी आणि नॉर्मल गोष्टीसाठी आपण फोन करत नाही ना गजूबाई. अरे बोल बच्चन, तू किती वेळा मला फोन करणार रे? चल ना, मला काम आहेत रे. काम तर मला पण आहे तुमच्याकडे गजूबाई, म्हणून तर फोन केला होता. ए बघ, तू त्या पिक्चरच्या चेकसाठी फोन केलायस का? ते पैसे आले नाहीत हा, मला पण अजून चेक मिळाला नाहीये. अरे पैसे नाही मागत आहे गजूबाई, ते आपण भंडारी फिल्म्स मध्ये ऑडिशन दिलं होतं ना. अरे मेरी जान, अरे काय झालं तर मी सांगेन ना तुला, तू मस्त टेन्शन ले. क्या चल रखू क्या? ठीक है गजूबाई. हाँ ठीक है. हाँ डेट्स रहेगी तो दे दूंगा यार, अभी इरिटेट मत कर. चलो. अरे पागल हो गया क्या तू? अरे पहले सिलेक्ट तो हो जा, बाद में देखेंगे. चल रखता हूँ. चल ना, अभी दिमाग मत खा यार, क्या इरिटेट कर रहा है. मैं बोला ना जब मुंबई आ जाऊंगा तो बात करूंगा. फोन रख. चल. यार काय झालं? दोस्ती खात्यामध्ये छोटे रोल कर डेट दे मागे पडले. बोलो ना, मी कमिट केलंय ना बापूला, 2 दिवस मी इकडेच थांबणार. मुंबईला आलो किंवा बघू तारखांचं काय करायचं. अरे रोहित शेट्टीचा फोन आला होता. रोहित शेट्टी सिंगम नव्हता केला मी, मॉब मध्ये होता ना, सिंगम मध्ये. अरे हा एकदम असा फ्रंटला होता. हा, मग मला बोलला तू लकी आहे माझ्यासाठी, तू कर ना, सिंगम 2 पण करायचा, 3 पण करायचं, गोलमाल पण तू केलं पाहिजे. आता गोलमाल पण त्यांचा. त्यांचाच आहे. अरे वा ना, हे बघ आता तुला करायचं तेव्हा ते कर. पण तुझ्यासाठी नाश्ता करून ठेवला, तेवढा खाऊन घे. कशाला करतो तू हे सगळं? म्हणजे मी केलं असतं ना. आणि मला वाटतं आता तू पण हे सगळं करू नये. करू नये म्हणजे काय? बसल्या बसल्या कोण मला खायला देणार आहे जागेवर? तेच म्हणतोय, आपण तुझ्यासाठी एक छानशी मुलगी बघूया. तुझ्या जिभेला काय हाड? काय म्हणजे काय चुकीचं बोललो? ठीक आहे, तुझ्या वयाचा मान ठेवून मला वाटतं एखादी छानशी बाई बघूया लग्नासाठी. काहीतरी उगा बडबड नको तू. हा हे बकुळे,
अगं ऐकते का तू वरनं? हा, तुझा लोक ह्या वयामध्ये माझं लग्न करायला निघालाय. मग बकुळे काय प्रॉब्लेम आहे का? हा? काय असं वय किती झालं? अरे दिल से अभी भी जवान है तू बापू. देख अपने आप को आईने में खुद गिर जाएगा. कुठली मुलगी तयार आहे तू अशी लग्न करायला? माझं सोड रे बाबा तू वेळेत लग्न केलं असतं ना, अंगा खांद्यावर नातवंड खेळली असती माझ्या. त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? त्यासाठी नातवंडांची काय गरज आहे? मग मी कळतं ना तुझ्या अंगा खांद्यावर. आई वडिलांसाठी मुलं कशी लहानच असतात अजून. अरे गबरे, हे बघ, ते आता मला काय सांगू नको तू. मी तुझ्यासाठी नाश्ता करून ठेवलाय, तू खाऊन घे. आणि मला आता जायला पाहिजे, साहेब माझी वाट बघत असतील. तुझा चेहरा चांगला घासून पुसून झाला ना, यावर आणि कामाला लाग. पहिले खाऊन घे. ठीक आहे. येतो मी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. घे घे, बाबांचा फोन असेल. त्यांना कुठे करमतंय तुझ्याशिवाय. ए गप्प बेस. काय एवढं चिडत. हा बोला बोला. नाही हो, नाही पोचलो अजून. हो, मायरा जेवली. तुम्हाला तिचीच काळजी. आणि ती मला चिडवते. हो, नाही ठेवणार तुमच्या मुलीला बरं का उपाशी मी. बाबा उपाशीच ठेवलाय तिने मला. ए गप्प बस. हो हो, करते मी फोन. हा हा. अरे शिवा, किती वेळ लागेल रे अजून पोचायला आपल्याला? तासभर लागेल. अहो तासभर लागेल म्हणून म्हणतोय शिवा अजून. बर, हो हो, मी करते फोन. हा ओके, बाय बाय. मायरा, तिथे बाजूला बसून झोपा कसल्या काढतेस ग तू? अगाई झोपले नव्हते मी, सहज डोळ्याला. ते काही नाही, तू मागे ये, मी पुढे बसते. तुला काय लोळायचंय ना, ते मागे येऊन लोळ. अगाई मी खरंच झोपले नव्हते. शिवा दादा सांग रे, मी झोपले होते का? नव्हते झोपले. ए तू पण आता तिची बाजू घेऊ नकोस. हा, ते काही नाही. मायरा ये मागे. अगं आई, अशी काय करते ग? मायरा, किती त्रास देतेस. शिवा जरा बाजूला घे गाडी. आई. चल ग ये. ये म्हणते ना. ठीक आहे बाई, ये आणि बस इथे एकदाची. बसलीस ना ग नीट. आई खरं सांग बरं, तुला विंडो सीट मध्ये बसायचं होतं ना? तुला पुढे बसायचं होतं ना, म्हणून केलंस ना? मायरा मार खाशील आता. गप्प बस, शांत हो ना. कळणार आहे. तू किती त्रास देते मला. मी छान बसले होते ना तिथे. आता घरी गेल्यावर परत तिघ जण तुम्ही मला त्रास देणारच आहे. तर मला शांतपणे बसू दे ना. मस्त तू झोप, झोप तू. ठीक आहे, बाय, गुड नाईट. शांताराम, पोछा ठीक से मारना. हा मारतो साहेब. और वो बाल ठीक करना, आंख पे आ रहा है सब. तू इकडे काय करतो? आणि काय रे, घर उघडं टाकून आला काय? तुमको अपने उगड़े हुए घर की पड़ी है और अपन को तुम्हारे इस बढ़ते हुए पेट की पड़ी है, मालूम? नाटक नको करू. कशा पाय आलं ते सांग. बापू, ए बापू, ये डब्बा भूल के आ गए थे बापू घर पर. हे कसं काय झालं? कारण तू लग्न करत नाहीये. पानसटपणा करू नका. मालकांचं घर आहे. तुम कुछ भी बोलो बापू, लेकिन माँ के बिना घर का आंगन और लड़के का बचपन दोनों अधूरा है. हाय? अरे ऐसी कौन सी चीज मांग ली मैंने तुमसे?
अपने एकुलते एक बच्चे की इतनी सी ख्वाहिश पूरी नहीं कर सकते? काय बोलतोस तू? कहा बापू का? बसू नका. उठ. कहा बापू का? उठ बोलतो ना. का भाई भाई तू असं नाही ऐकणार, तुला बुटान मारतो बघा. अरे नाही हे थांब. नाही, नाही, थांब नाही, नाही. अरे मला माझं ऐक बापू, माझं ऐक. हे बघ, घरी आई आली ना की घराला कसा आई पण येईल. आता आपण जे काही पण खातो ना त्याच्याऐवजी आपण काहीतरी चांगलं खाऊ. हे बघ माझं ऐक. अरे मला सांग तुझे आता दिवसच किती राहिले? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की एक मिनिट थांब. मला असं म्हणायचंय की तू रोज रात्री जे असं लोड घेऊन झोपलेला असतोस ना, मला बघवत नाही रे. काहीतरी बोलतो तू. अजून तू यव्वनात आहेस. तुला किती काय काय करायचंय अजून. हा मला नाही खेळायचं. बापू, एवढी मेहनत जर का स्वतःच्या लग्नासाठी केली असतीस तर आज माझ्या अंगा खांद्यावर एक छोटा हवी खेळला असता. हवी? जसा मी सुई तसा माझा धाकटा भाऊ हवी. बघ ना, मी सुग्रीव, तो ग्रीव. संध्याकाळी घरी येतो, वरातच काढतो तुझी. बघ हॅवी कधी सुधारणार आहे देव जाणे. देवा We should go ahead with the deal. It's good. Yes. मालक मायरा बेबी Mr. Fernandez, I'll call you back. काय झालं मायराला? ती तर तिच्याच रूम मध्ये होती ना? हो, मी आत्ताच पाहिलं, ते खोलीतच आहे. नाही झालं काय नाही. म्हणजे मायरा बेबी चांगल्याच आहेत, पण दुसरी एक चमत्कारासारखी गोष्ट घडली आता. काय झालंय काका? म्हणजे झालं असं का मी आणि सुग्रीव सुग्रीव कोण? सुग्रीव म्हणजे माझा मुलगा. तो आलता इथं, म्हणजे इथल्या शाळेत एक काम होतं म्हणून. हा, मग त्याचं काय? नाही त्याचं काय नाही. तो आला होता इकडे, आम्ही गप्पा मारत होतो बाहेर. म्हणजे काय झालं, आज मी डबा घरी विसरून आलो. तो द्यायला आला होता. तर मग आम्ही गप्पा मारल्या, मग थोडा टाइमपास झाला आणि मग गप्पा मारला. मी त्याला म्हटलं जा आता घरी. आणि मग मी लगेच असं गच्चीकडे बघितलं तर मायरा बेबी मला हसताना दिसल्या. What? होय मायरा तुला हसताना दिसली? होय. शांताराम, तू खरं बोलतोस नाही? तू गंमत करत नाहीयेस ना? अहो साहेब, काय बोलताय? अशा बाबतीत मी कशाला मस्करी करीन? म्हणजे पण त्या हसल्या तेवढ्या पुरत्यात. कारण मग मी परत बघितलं ना तेव्हा त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या होत्या. मीरा, तू ऐकलंस का? आपली मायरा हसली. म्हणजे अगदी थोड्या वेळापुरती का होईना पण हसली. ओके म्हणजे तू आणि तुझा मुलगा असं काहीतरी बोलत होतात, असं काहीतरी करत होता जे बघून मायराला हसू आलं. हा, मी तसंच काहीतरी असणार. कारण मी परत जेव्हा वर बघितलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. एक मिनिट. आर यू शुअर काका? तुमचं जे काही चाललं होतं ते बघून मायरा हसली? मीरा प्लीज, आता कुठलेही डाऊट्स नको, कुठल्याही शंका नको. पण बाबा, अगं गेल्या वर्षभरात तिच्याबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह ऐकायला मिळालं मला पहिल्यांदा. शांताराम, तू एक काम कर, उद्या तुझ्या मुलाला इकडे घेऊन ये. काय नाव त्याचं? सुग्रीव. त्याला इकडे घेऊन ये आणि तुम्ही आज जे केलं ते सगळं उद्या करायचं. पण त्यानं काय होईल? अरे पुन्हा तेच बघून कदाचित ती पुन्हा हसेल. आणि मला एकदा माझ्या मुलीला हसताना बघायचंय. प्लीज करशील ना? प्लीज, मी विनंती करतोय, प्लीज. मालक, कशाला विनंती करताय? मायरा बेबीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा जर हसू येणार असेल ना तर मी माझ्या सुगरीला घेऊन इकडे नक्की येईन. आणि आम्ही सगळं पुन्हा तेच करू जे आज केलं, जसं तसं. अरे काय बोलतोस बापू तू? काय झालं? जे आपण आज केलं तेच आपल्याला उद्या करायचंय. हा, म्हणजे आज कसं मी डबा विसरलो का नाही तसं उद्या करायचं. अच्छा, आता लक्षात येते. मी आज सकाळी जो तुला लग्न कर असा डोस दिला तो तुला आवडायला लागलाय. तुला माझ्या तोंडून परत तेच ऐकायचंय. म्हणून आज गेलो की उद्या कर, आज गेलो.
अरे तसलं काय नाही रे बाबा. मी काय म्हणतो, जसं आपण आज केलं तसंच उद्या करायचं, एवढं फक्त तू ध्यानात ठेव. नाही म्हणू नको. अरे पण ते कसं आज जे केलं ते उद्या कसं आठवेल? आपण काय पिक्चरचं शूटिंग करतोय का, की आपण डायलॉग्स पाठ करून बोलायचे? अरे जेवढं आठवेल तेवढं करायचं. मग तू बरा आहेस ना? म्हणजे ताप वगैरे आलाय का काय? म्हणजे तापात बडबडतोयस का तू? अरे बाबा मी ठीक आहे. हे बघ, मी काय तुला सांगतोय तेवढं लक्षात ठेवून तसं कर बस. ठीक आहे, माझ्या बापाचं काय जातंय? म्हणजे काय टॅलेंटची आपल्याकडे काय कमतरता नाहीये ना बापू. आपल्याला काय, जो टाइमपास आपण आज केलाय तो टाइमपास आपल्याला उद्या करायचा आहे, कुठेही करू. म्हणजे कसे तुझ्या माझ्यासाठी जो टाइमपास आहे का नाही, तो कुणासाठी तरी औषध असू शकतं. चल. बापू तो सटिया गया, अब तो इसकी शादी भी नहीं होगी. पर इम्पोर्टेंट सवाल ये है सुवी कि वो कौन है जिसको अपने टाइम पास के डोज की जरूरत है. देखना पड़ेगा. शांताराम, पोछा ठीक से लगाना. लगाता हूँ साहब. और बाल ठीक करना, आंख पर आ रहा है. हाँ साहब. तू इकडं कशा पायी आला आणि घराचं दार काय उघडं टाकून आला काय? अरे तुम्हें अपने उगड़े घर की पड़ी है और मुझे तुम्हारे इस बढ़ते हुए पेट की पड़ी है, मालूम? नाटक नको करू. कशा पायी आला ते सांग. ए बापू, अरे डब्बा लाना भूल गया. आले का तूच विसरलं डबा. कारण तू लग्न करत नाहीये. पानसटपणा करू नका. मालकांचं घर आहे. हा ए सुग्रीव, सुग्रीव, पुढचं बोल की. काय काय होतं पुढे? अरे काय काय होतं, आपण तिकडे पळलो नाही का त्या खांबाच्या मागणं. तू पळ पुढं, मी मग तुझ्या मागणं पळतो. पळ तू, पळ. अरे अरे बापू, अरे काय जीव करतोय माझा? आई आली की घराला कसं आई पण येतं. पळ तू. अरे अजून अरे अजून काय बोल? मी नाही खेळणार. जा. शांताराम, नेमकं आपण हे सगळं कशासाठी केलं? मायरासाठी, माझ्या मुलीसाठी. म्हणजे मी आणि बापू बोलत असताना जी वरती उभी होती आणि निघून गेली, ती एकदा असण्यासाठी मी आज सगळा खटाटोप केला. नेमकं काय झालं तिला? वर्षभरापूर्वी तिच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला. त्यात तिची आई गेली आणि त्या दिवसापासून तिचं हसणं खेळणं बंद झालं. त्या एका ऍक्सिडेंटने सगळंच बदलून टाकलं. मी तुम्हाला बोललो होतो, मालक, लांबचा रस्ता आहे, मी जातो गाडीवर. शांताराम, मीही त्यांना त्या रात्री निघू नका असं म्हटलं असतं तर कदाचित तो अपघात झालाच नसता. मायराची आई आज जिवंत असते आणि माझ्या हसत्या खेळत्या मुलीची अशी अवस्था झालीच नसते. पण नियतीपुढे कोणाचं काहीही चालत नाही. वी ऑल आर जस्ट हेल्पलेस. आय एम व्हेरी सॉरी सर. इट्स ओके बेटा. तू आणि शांताराम तुम्ही प्रयत्न केला. मायरा त्या अपघाताला, तिच्या आईच्या जाण्याला स्वतःला जबाबदार धरते.
आणि म्हणून कदाचित स्वतःला शिक्षा देते. शांताराम, मी सांगितलं की काल तुमच्या दोघांच्या बोलण्यामधून काही गोष्टीवरून तिला हसायला आलं आणि एक वेळी कल्पना डोक्यात आली. आज पुन्हा त्याच गोष्टी केल्या तर कदाचित मला माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य बघायला मिळेल. पण नाही, ते नशिबात नव्हतं. बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टर्सना दाखवलं मायराला. काही उपयोग नाही. एकदा मला माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य बघायचं. अरे सर, ही खूप छोटीशी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला स्माईल हवी आहे ना, मग डॉक्टरची काय गरज आहे? आय मीन, दवाखान्यातनं बाहेर पडताना कुठल्याही माणसाला आपण हसत बाहेर पडताना बघितलंय का? नाही ना. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. आय मीन, मेडिकल थेरपी देऊन बघितली ना आपण मायराला. आता लाफ्टर थेरपी देऊन बघूया तिची स्माईल परत आणण्यासाठी. हो, पण एक कसं होणार? कोण करणार आहे? अरे कमाल करते हो सर, बंदा आपके सामने खडा आहे. आपल्या बरोबर राहणारा माणूस हसला नाही असं होऊच शकत नाही. चॅलेंज आहे आपला. इफ इट्स ओके विथ यू, मी ट्राय करू मायराला हसवायला. तू खरंच करू शकशील? तर या वर्षाने खिशात पैसा नाही दिला, पण थोडंसं टॅलेंट दिलं. आपण एकदा स्टार्ट झालो ना की समोरचा नॉन स्टॉप असतो. काय बापू? ट्रस्ट मी. तू जर हे खरंच केलंस ना, तो मागशील ते देईन मी तुला. नाही ना सर, त्या सगळ्याची खरंच शांताराम, हॅलो. याआधी बरेच आलेत ना डायलॉग बाजी करणारे. पण त्यांना लाफ्टर मिळाला नाही ना. ट्राय मी असेलच उद्या तिच्या बरोबर. वाव, रिअली? मोर द मेरियर. हो मिस्टर. सुवी. एस फॉर सुवी, एस फॉर स्माइल. हे सगळं तुम्ही स्माइल करून बोललात ना, मजा आहे. हे सगळं जे करतोयस त्याचे पैसे किती हवे? ओ येस, फ्री. कसं आहे ना, पैसे देऊन औषधं विकत घेता येतात. स्माइल, स्माइल. बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टर्सना दाखवलं मायराला. काही उपयोग नाही. एकदा मला माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य बघायचं. हे सगळं जे करतोयस त्याचे पैसे किती हवे? कसं आहे ना, पैसे देऊन औषधं विकत घेता येतात. स्माइल. काल एवढे डायलॉग्स मारून गेला, आज आलाच नाहीये. मायरा, मला वाटतं हे सगळं फक्त पैशांसाठी करतोय तो. अजून पत्ता नाही. हॅलो. काय हे सगळं? प्रयत्न. सी, हसवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. ट्रायल अँड एरर,
ट्रायल अँड एरर. तुला अजूनही वाटतंय तुला हे सगळं जमेल? असा चॅलेंजिंग प्रश्न कोणी मला विचारला ना की माझी एनर्जी डबल होते, डबल. ती मला जमेल की नाही हे तर मला माहित नाही, पण जमवण्याचा प्रयत्न मात्र मी नक्की करणार आहे. सो विश मी लक. ट्राय लक. ओके बिग मॉमी, यू कॅन हॅव युअर सीट. लेट मी गिव्ह इट अ शॉट. Hi Myra, this is Sui, your joker. You like him? ओ मिस्टर जोकर, एस फॉर सुवी, एस फॉर स्माइल. तुमच्या थेरपीचा काहीच इफेक्ट होत नाहीये. मराठीत ना एक म्हण आहे, पी हळद आणि हो गोरी. म्हणून का कोणी एका रात्रीतच गोरं होतं का? ही तर सुरुवात आहे. मी असं कुठे म्हणालो की मी हार गया. पिक्चर भी बाकी आहे मेरे दोस्त. मी पुन्हा प्रयत्न करीन आणि प्रयत्न करत राहीन. उद्या परत येईन आणि येत राहीन. त्याचं कारण तुमच्या घरचा नाश्ता खरंच खूप छान असतो. उद्या पोहे चालतील प्लीज. थँक्यू. गुड बाय. मी नाही जाऊ शकत. का? कोणी अडवलंय? तुम्ही. व्हॉट? तुमचा पाय माझ्या बुटावर आहे. थँक्यू अँड गुड बाय. बाय.